राज्यातील 13 बसस्थानकांच्या यादीत संभाजीनगर बसस्थानकाच्या नूतनीकरण आधुनिकीकरणात समावेश होता. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या काळात यासाठी सुमारे 9,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार एसटी प्रशासनाकडून काम वेगानं सुरू होतं. भोगवटा प्रमाणपत्रासाठी एप्रिल 2024 पासून एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून प्रयत्न सुरू होते. त्याबाबत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही पाठपुरावा केला होता. अखेर NOC मिळाली असून या महिन्यात उद्घाटन करून बसस्थानक सेवेत सज्ज करावं अशी प्रवाशातून मागणी होतीये. या पार्श्वभूमीवर बोलताना विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर बसस्थानकाचं लवकरच उद्घाटन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. संभाजीनगर आगाराचे संभाजीनगर बसस्थानक नव्याने बांधून पूर्णत्वास येत आहे. त्या स्थानकाचं भोगवटापत्र मिळालं नव्हतं, ते आता सध्या मिळालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं पुढील कारवाई करून संभाजीनगर बसस्थानक लवकरच लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचं मोस्टली फायदा ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांसाठी, तसेच शहरी, तसेच कर्नाटककडे जाणाऱ्या लोकांसाठी पण उपयोग होणार आहे. तरी लवकरच लोकांच्या सेवेत संभाजीनगर बसस्थानक सुपूर्त होईल. मध्यवर्ती बसस्थानक आणि रंकाळा बसस्थानकाच्या जागेच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर बसस्थानकाचा परिसर 12 एकरांचा आहे. त्यात 3 एकरात डेपो आहे. कोल्हापूर विभागाच्या ताफ्यात 750 एसटी बसेस आहेत. रोज विविध मार्गावर 3 लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक आहे. संभाजीनगर आगार रंकाळा बसस्थानकातून वाहतुकीचं नियोजन केलं जातं. छत्रपती संभाजीनगर बसस्थानकातून गारगोटी, गडहिंग्लज, आजरा, मुंबईकडं एसटी धावत असतात. उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणाहून अन्य मार्गावरही एसटी धावणार असून त्याचंही लवकरच नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनानं दिली आहे.